इक्वेशन पण समजून घ्यायला काय तर a क्यूब sin b minus c plus b क्यूब sin c minus a plus c क्यूब sin a minus b पुढे आपल्याला काय दाखवायचं झिरो दाखवायचं बरोबर आहे. समजून घ्या व्यवस्थित, नाही समजलं तरी तर पुन्हा रिव्हिजन करा बरोबर. करायचं काय आपल्याला सगळे झिरो दाखवायचे. हे सगळ्याकडे मला काय करावं, मला हे दिसलं sin b minus c आणि a क्यूब हाच पॅटर्न तिन्ही पण ठिकाणी सेम टू सेम फॉलो लागलाय बरोबर आहे. करेक्ट. म्हणजे मी यातला कोणत्या तरी एखादा सॉल्व्ह केलं तर तुम्हाला बाकी सगळ्यांचा आन्सर सेम त्याच फॉर्ममध्ये मिळणार आहे. कळतं का सांगू काय नाही. म्हणून मी काय केलं मग यातला फक्त पहिला घेतला a क्यूब sin b minus c. मी याला सॉल्व्ह करतो अगोदर कारण मला माहिती आहे याला सॉल्व्ह करायचं जे काही आन्सर मिळणार आहे हे तर आपल्याला बाकी सगळ्यांना आन्सर मिळणार नाही बरोबर आहे. म्हणून मी काय लिहिलं a क्यूब sin b minus c लिहिला. आणि sin b minus c होतं. याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती काय sin a minus b चा फॉर्म्युला sin a into cos b minus cos a into sin b. मग पाहिजे a क्यूब आपला आहे होता sin b into cos c minus cos b into sin c. आता पुढे काय केलं मी तुम्ही या a क्यूब न ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून टाकलं. a क्यूब न ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं a क्यूब sin b into cos c minus a क्यूब sin c into cos b. इथपर्यंत आहे. आणि त्याच्यात मला sin पण दिसला, याच्यामध्ये मला cos पण दिसला. म्हणजे इथे मी sin रूल अप्लाय करणार आणि cosine रूल अप्लाय करणार. तर पहा sin साठी sin रूल काय सांगतो आपल्याला, sin b ला मी काय लिहितो रे kb बरोबर आहे का नाही. आणि cos c ला मी काय लिहितो रे a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस c स्क्वेअर अपॉन 2ab. काही प्रॉब्लेम काही. जे आपण इथे केलं का तेच मी इथं पण केलं. कसं हा आपला a क्यूब होता, a क्यूब ऍज राहिला ठीक आहे. sin c होता ना sin c, sin c ला काय लिहिलं मी c के लिहिलं आणि cos b चा फॉर्म्युला अप्लाय केला. मग काय करायला पाहिजे मला, तिथे आपण मध्ये b होता इथं b होता bb कॅन्सल. इथे चेक करा इथं c होता cc कॅन्सल. पण इथं आपण मध्ये a कोण आहे a. इथं बाहेर काय a क्यूब. मला सांगा या क्यूब म्हणून एक काय होऊन करायचं सेम इथं पण क्यूब म्हणून एक काय होऊन करायचं. चेक करा उरलं काय काय. इथं करायला a स्क्वेअर k आणि आपण मध्ये कोण राहिला रे 2 हे सगळं कॉमन काढलं ठीक आहे. a स्क्वेअर k अपॉन 2 काय झाला कॉमन आला. इथं कोण राहिला आपण फक्त a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस c स्क्वेअर आला काय मायनस हा वाला मायनस a स्क्वेअर मायनस c स्क्वेअर मायनस मायनस प्लस b स्क्वेअर. सर 2 ने आली का a स्क्वेअर मायनस c स्क्वेअर काय झाला कॅन्सल झाला. चेक करा b स्क्वेअर आणि हा b स्क्वेअर किती b स्क्वेअर सगळे 2. हा दिलेला 2b स्क्वेअर. तर मायनस c स्क्वेअर मायनस 2 वेळा c स्क्वेअर आले का. तर इथं पण 2 इथं पण 2 आहे. हा 2 कॉमन येतो का निघतो ना. इथं पण 2 काय निघाला कॉमन. 2 कॉमन काढला वरचा 2 खालचा 2 काय झाला कॅन्सल झाला. इथं उरलं काय फक्त आपण a स्क्वेअर k b स्क्वेअर मायनस c स्क्वेअर. आता मला आणखी छोटं करता येत नाही. करता येतं का नाही. म्हणजे याला मी पूर्ण सॉल्व्ह केलं a क्यूब sin b minus c साठी मला ही आयडेंटिटी मिळाली का बरोबर आहे. इथं मला चेक करा ना a क्यूब sin b minus c साठी मला हे मिळालं होतं. म्हणजे हा पार्ट जो आहे आपला हा सॉल्व्ह झाला होता. मला आता हा फाइंड करायचा हा फाइंड करायचा ठीक आहे. मग मी काय केलं मी तसं हे होतं ना तसंच खाली लिहिलं b क्यूब sin c minus a. चेक करा इथं a क्यूब होता इथं काय मिळाला a स्क्वेअर म्हणून b क्यूबचं काय आलं रे b स्क्वेअर आला का. बरं इथं कॉन्स्टंट k आला होता. इकडे कसं म्हणे इथं पण कॉन्स्टंट आपण टाकून दिला. इथं होतं b मायनस c तर बाहेर काय आलं b स्क्वेअर मायनस c स्क्वेअर. इथं काय आपले c मायनस a तर आतमध्ये काय होतं c स्क्वेअर मायनस a स्क्वेअर. कळालं का. जसं हे केलं का तसंच हे पण मिळालं ठीक आहे. आणि हे सगळं आपण पुढे केलं याची व्हॅल्यू आणि याची व्हॅल्यू पुढे केली आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये. इक्वेशन नंबर कोणते आपलं a क्यूब sin b minus c. पण a क्यूब sin b minus c ची व्हॅल्यू आपण फाइंड केली ना आता. तर ही व्हॅल्यू तुम्ही पुट करून दिली. अशाच बाकी दोघांच्या व्हॅल्यू तुम्ही पुट करून दिल्या ठीक आहे. मला काय आलं इथं k आणि इथं पण काय आहे k. मी k कॉमन काढून टाकला. सगळ्यात k कॉमन काढला. आता इथे काय राहिलं a स्क्वेअर इन ब्रॅकेट b स्क्वेअर मायनस c स्क्वेअर. तर a स्क्वेअर इन ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं मग काय मिळालं रे a स्क्वेअर b स्क्वेअर मायनस a स्क्वेअर c स्क्वेअर. इथे चेक करा b स्क्वेअर c स्क्वेअर मायनस b स्क्वेअर a स्क्वेअर.
इधर है सी स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर बी स्क्वेअर. ठीक आहे. आता या सेम सेम टर्म आल्या ते आपण कॅन्सल करून घेऊ. कशाने? इथं बारे ए स्क्वेअर बी स्क्वेअर ची जोडी होती और ये जोडी कहां पे है? आगे तो होता है बी स्क्वेअर ए स्क्वेअर. आता भले उलटे सुलटे त्याने काय बरोबर करता ते नाही पडत. हा प्लस हा मायनस काय आलं? कॅन्सल. नंतर चेक करा ए स्क्वेअर सी स्क्वेअर सी स्क्वेअर ए स्क्वेअर हा मायनस हा प्लस काय झाला? कॅन्सल. हा बी स्क्वेअर सी स्क्वेअर बी स्क्वेअर हा होता प्लस हा कसा आहे मायनस. ते पण काय झालं? काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे आतलं सगळंच कॅन्सल झालं. म्हणजे आपल्याला उरलं नाही 0. मग k * 0 0 हे सगळं काय आलं आपलं 0 जे काय आपलं पाहिजे होतं. येस काय रिएक्शन या क्वेश्चन पुढचं आवाज बंद करा. क्वेश्चन काय समजून घ्या रे. क्वेश्चन काय समजून घ्या. यांचं म्हणणं काय आपल्याला होतं? cot A cot B and cot C are in AP. cot A cot B cot C कशामध्ये आता आहे? AP मध्ये. पहिलं मला सांगा AP म्हणजे अरिथमेटिक प्रोग्रेशन. जर मी तुम्हाला सांगितलं की A B आणि C हे 3 नंबर अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये आहेत. कशामध्ये आहे? त्यांचं रिलेशन काय असतं बरं? T2 - T1 T2 - T1 is equal to T3 - T2. बरोबर आहे. म्हणजे काय? इथं दुसरा कोण आपल्या इथं B B - A is equal to C minus B. सही आहे. आले बस समजलं. तर मायनस बी इकडून काय होतं? प्लस म्हणजे b प्लस b B स्क्वेअर 2b आणि मायनस इकडून काय होईल? प्लस. हे काय मिळते? a प्लस c. तर कधी पण लक्षात ठेवा जर तुम्हाला कोणती 3 नंबर सांगितले एपी मध्ये कशामध्ये सांगितले? जर तुम्हाला कोणती 3 नंबर दिले x y z हे तुम्हाला कशामध्ये सांगितले? एपी मध्ये. हे जर एपी मध्ये असतील तर पहिला आणि शेवटचा यांची बेरीज करायची. काय करायची? यांची बेरीज. ही मिडल टर्मच्या दुप्पट असते. कशी असते मिडल टर्मच्या? जे इथं आलं करते a आणि c ची बेरीज b च्या किती येते? पैसा आहे ना कळतं हे रिलेशन. जर 3 टर्म एपी मध्ये असतील तर त्यांच्यासाठी हे रिलेशन तयार होतं. ठीक आहे. मग इथं कोण आहे? cot A cot B cot C कशामध्ये? एपी मध्ये. कशामध्ये? एपी मध्ये. याला मी काय गोष्ट करूया बघा. therefore cot A plus cot C पहिल्याची तिसऱ्याची बेरीज इज इक्वल टू काय रे? 2 गुणिले मिडल वाला म्हणजे कोण? cot B. काही प्रॉब्लेम नाही. पण आपण जे रूल शिकलो साइन रूल कोसाइन रूल आणि प्रोजेक्शन रूल त्यात तुला कॉट होता का रे? तिथे काय असतं बघा एक तर साइन किंवा म्हणजे मला इथं पण काय होतं रे? साइन किंवा आलं बघा का? मग चेक करा कॉटला मी काय लिहू शकतो? cos बाय cos बाय सही बात आहे. इथे काय म्हणते? cos C अपॉन इज इक्वल टू 2 into cot मला काय लिहितो? cos B अपॉन sin B. काही प्रॉब्लेम नाही. बिलकुल नाही. याच्या पुढे मी काय करतो माहिती का? याच्या पुढे मी काय करतो? करू काही नाही. क्रॉस मल्टिप्लाय करतो बेस सेम करतो. काय करतो? क्रॉस मल्टिप्लाय करून बेस सेम करतो. काय चेक करा sin C into cos A बेस सेम असतात माहिती सगळ्यांना? भाई जरा दुश्मन तुम्हाला इस हिसाब से काय मिळते? sin C into cos A sin C cos A plus cos C into sin A upon sin A into sin. काही प्रॉब्लेम नाही. पलीकडची आयडिया धक्का लागेल फक्त cos B upon sin B. इथं तुम्ही इकडे धक्का लागणार म्हणजे अजिबात नाही. आता म्हणजे बघायला sin C cos A cos C sin A. विचार करा प्रत्यक्षात फॉर्म्युला घेतो. A plus B. sin A plus B चा आहे का? हो. बरोबर आहे. पण इथं A च्या ऐवजी समजा इथे काय लिहू? sin A plus B चा फॉर्म्युला आहे ना? म्हणजे दोघांची बेरीज करायची आहे. म्हणजे काय मिळेल मला ते? sin A plus C C plus A किंवा A plus C फरक पडतो काही नाही. आपण मग काय खाली इथं sin A sin C is equal to 2 times cos B upon sin B. बरोबर आहे. आता आपल्याकडे फॉर्म्युला आहे. हे जे असतं ना sin A plus C याला मी काय तुम्ही नाही का? उरला कोण रे?
ए गेला सी गेला उठलो तो बी याला मी काय लिहितो साइन बी हा फॉर्म्युला आहे हा काय हा फॉर्म्युला आहे इफ a plus b plus c is equal to 180 then sin a plus c is equal to sin b सांगतो ते मला sin b plus c चं काय होतं sin a जो वर वगैरे लिहून टाका तो मी आता याला काय लिहिलं बा याला काय लिहिलं फक्त sin b upon sin a into sin c is equal to पलीकडे काय आपल्याकडे 2 cos b upon बरं इकडे sin b डिवाइड मध्ये इकडे मध्ये येतो sin b into sin b sin चा स्क्वेअर b upon sin a into sin c इक्वल टू कोण आहे बघा 2 cos b इथं काही प्रॉब्लेम नाही बिलकुल नाही नक्की करत आहे आता माझ्या बाहेर sin आला sin cos आला cos मग कोणता आपल्याला करायचा साइन साठी साइन रूल cos साठी कोसाइन रूल चेक करा पुढे काय होतं चेक करा काय होत होतं इथं साइन चा स्क्वेअर आहे मग सांग बरं साइन बी ला आपण काय लिहितो साइन बी काय लिहितो आपण बी के लिहितो का बी के किंवा के बी त्याचं काय लिहितो स्क्वेअर त्याचं मग काय होईल हे काय होईल a स्क्वेअर b स्क्वेअर अपॉन sin a sin a के सही बात है sin c ला c के काही प्रॉब्लेम नाही बरं 2 into cos b आहे cos b चं काय म्हणते a स्क्वेअर plus c स्क्वेअर minus b स्क्वेअर अपॉन पंधरा आपला कोसाइन चेक करो दोन बरं इथं के किती वेळा खाली आणि वरती किती वेळा आहे काय झाला कॅन्सल बरं इकडे एसी आहे का एसी इकडे पण एसी आहे का काय असं उरलं काय काय इथं काय बरं आपण दाखवायचं काय आपल्याला दाखवायचं की a स्क्वेअर b स्क्वेअर c स्क्वेअर कशामध्ये हे ep मध्ये आहेत म्हणजे काय असेल रे पहिल्याची शेवटची बेरीज दुसऱ्याच्या दुप्पट a स्क्वेअर प्लस c स्क्वेअर इक्वल टू b स्क्वेअर हे आलं म्हणजे आपला आन्सर मिळाला बरोबर आहे का चेक करा मायनस b स्क्वेअर इकडून काय म्हणते प्लस बरोबर आहे का b स्क्वेअर प्लस b स्क्वेअर इकडे कोण राहिला a स्क्वेअर प्लस c स्क्वेअर म्हणजे काय आहे 2b स्क्वेअर इक्वल टू a स्क्वेअर प्लस c आले का याचा मीनिंग काय आहे a स्क्वेअर b स्क्वेअर and c स्क्वेअर आर इन ab आले का सगळ्यात शेवटला सगळ्यात महत्त्वाचं काय जितकं सोपं आहे दोघं लावा करा सॉल्व करा याला पटकन